नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर नवोदय सैनिक एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. थंबनेल बघून जर तुम्ही आला असेल तर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आता थंबनेल मध्ये एका चुकीमुळे तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो का, याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. नवोदयला निवड झाल्यानंतर माझे कागदपत्र गोळा होतील का, याचं उत्तर मिळणार आहे. मला त्याचबरोबर माझ्या मुलग्याचा प्रवेश रद्द होईल का, याचा देखील तुम्हाला काय याचं उत्तर तुम्हाला लगेच या व्हिडिओतून काय करणार आहे, मिळणार आहे. जर तुम्हाला कोणती अडचण येत असेल तर मी माझा नंबर लिहितोय, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय. नंबर बघा कसा आहे, 9146083505. हा नंबर आहे. हा नंबर नोट करून ठेवा. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही काय करू शकताय, फोन करू शकताय. माझं नाव राजू सर आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा मुलगा नवोदयसाठी निवड होणार आहे, माझा मुलगा आता नवोदयसाठी निवड झालाय असं वाटत, आता थोड्या दिवसातच काय लागेल, आज लागेल, उद्या लागेल किंवा 25 मार्चच्या आत कधीही निकाल लागू शकतोय. तो निकाल लागल्यानंतर माझा मुलगा नवोदयला निवड होणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या कागदपत्रांच्या जोडणीला काय करा, तुम्ही लागा. आता याच्यामध्ये पहिला जो कागद येतोय तो पहिला कागद कोणता असणार आहे बघा. आता या ठिकाणी महत्वाची कागद, एका चुकीमुळे तुमचं कोणताही प्रवेश तुमचा रद्द केला जात नाही. नवोदय विद्यालय ज्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असतं ते नवोदय विद्यालय जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढी मदत केली जाते. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होईल अशा पद्धतीनं काय केली जात नाही, त्यांच्याकडं कृती केली जात नाही किंवा कोणतीही चूक केली जात नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जेवढी पालकांना मदत करता येईल, विद्यार्थ्या जेवढा नवोदय विद्यालयामध्ये घेता येईल तेवढी मदत काय केली जाते, केली जाते. आता पहिला कागद कोणता असणार आहे बघा. पहिला कागद बघा, 3री 4थी व 5वी याचे गुणपत्रक पाहिजे. म्हणजे 3री मध्ये तो पास झालाय, 4थी मध्ये पास झालाय आणि 5वी मध्ये पास झालाय. हे कशासाठी पाहिजे तर ग्रामीण भागामध्ये 75% जागा आहेत आणि शहरी भागामध्ये 25% जागा आहेत. मग 3री मध्ये तो ग्रामीण मध्ये शिकला असेल, 4थी मध्ये ग्रामीण मध्ये शिकला असेल, 5वी मध्ये ग्रामीण मध्ये शिकला असेल तर त्याचा दाखला त्यासाठी ते बघण्यासाठी गुणपत्रक मुख्याध्यापकांची सही सकट तुमच्याकडे काय केलं जातंय, मागितलं जातंय. आता तुमच्याकडे 3रीचं आणि 4थीचं गुणपत्रक जर हरवलं तर कुठून करायचं, तर त्याची नक्कल तुम्हाला दुसरं गुणपत्रक काय केलं जातं, दिलं जातं. या ठिकाणी असं म्हणण्याची काही गरज नाही की आता माझ्या मुलग्याचं 3रीचं नाही, 4थीचं नाही, 5वीचं देखील माझ्याकडे. मग ज्यावेळी तुमच्याकडे 5वीचं काय तुम्हाला लगेच 1 मे ते 5 मेच्या दरम्यान या काही दिवसामध्ये उपलब्ध होईलच. मग याचं तुम्हाला काय शाळेमध्ये जो शिकलेला आहे त्या शाळेमध्ये तुम्ही जाऊन घेऊ शकताय. याच्यासाठी घेतलेलं असते की समजा तो विद्यार्थी एक दिवस जरी शहरीमध्ये शिकलाय, 4थीला किंवा 3रीला किंवा 4थीला, आणि तुम्ही 5वीला ग्रामीण मधनं जर फॉर्म भरला असेल तर तुमचं ऍडमिशन रद्द होऊ शकते. त्याचं मेरिट जे आहे ते शहरी मधूनच लागते, लक्षात ठेवा. आणि जर ग्रामीण मध्ये झाला असेल तर ग्रामीण मध्ये या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर एलसी याचा अर्थ तुमचा जो दाखला आहे तो दाखला या ठिकाणी मागवला जातोय. म्हणजे दाखला काय असतो, त्याच्यामध्ये शिक्षण अधिकारी, तहसीलदार असेल किंवा शाळेच्या प्रिन्सिपलांचा काय लागतो, शिक्का लागतो. या ठिकाणी तो दाखला काय केला जातो, तुमच्याकडं मागवून या ठिकाणी घेतला जातो. एवढे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला लागणार आहे 3री 4थी आणि 5वी. आणि काय लागणार आहे, शाळेचा दाखला, 5वीचा शाळा सोडलेलाचा दाखला या ठिकाणी नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला तो काय करावा लागतो, जमा केला जातो. आता पालकांचा रहिवासी दाखला. आता पालकांचा जो रहिवासी दाखला आहे तो रहिवासी दाखला एवढ्यासाठी घेतला जातो की नवोदय विद्यालयाची अट आहे की ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये जो पालक राहतो तो पालक कमीत कमी 10 ते 15 वर्ष त्या ठिकाणी तो स्थायिक असावा. त्याचं रेशन कार्ड त्या तालुक्यातून असावं किंवा त्या जिल्ह्यातून असावं. कारण का, कोकणातील कोल्हापूरमधली मुलं कोकणात नेऊन ठेवायची आणि कोकणात काय करायचं, त्यांचा रिझल्ट लावायचा आणि कोकणातल्या मुलांच्यावर त्याचा अन्याय होतो. याच्यासाठी 2019-20 पासून ही तरतूद काय करण्यात आली आहे की या जिल्ह्याचं मेरिट कमी लागते म्हणून तिकडे दाखले नेऊन ठेवतात, या जिल्ह्याचं मेरिट कमी लागते म्हणून तिकडे दाखले नेऊन ठेवतात. म्हणून याच्यासाठी त्याचा रहिवासी दाखला, त्याचं लाईट बिल, त्याचं रेशन कार्ड या ठिकाणी चेक केलं जाते. म्हणून हा पालकाचा काय लागतोय, तहसीलदार किंवा जिल्हा दंडाधिकारी, जो जिल्हा अधिकारी असतोय त्यांचा जो काय असतोय तो दाखला या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागतोय. पालकांच्या नावाचा तहसीलदार किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेला अधिकृत दाखला या ठिकाणी, बाबा हा आमच्या जिल्ह्यातील आहे किंवा हा आमच्या तालुक्यातील आहे, याचा तुम्हाला दाखला दिला जातो. ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडून मिळालेला अधिकृत जन्माचा दाखला, म्हणजे त्या मुलाचा, पालकाचा नव्हे, हा पालकाचा दाखला लागतोय आणि हा मुलाचा म्हणजे याचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि ग्रामपंचायतमध्ये त्याची नोंद झालेली आहे किंवा सरकारी दवाखान्यामध्ये याची नोंद आहे किंवा कोणत्या ठिकाणी या ठिकाणी त्याचा जन्म झाला, तिथं जन्म म्हणून महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल,
पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, या ठिकाणी तुमच्याकडे काय केला जातोय, तो दाखला मागितला जातोय. ग्रामीण विद्यार्थ्यांनी शिकला असेल तर त्याच्या संबंधित मुख्याध्यापकाचा किंवा बीओचा दाखला घेतला जातोय. म्हणजे मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं 3री 4थी आणि 5वीचं ज्या पद्धतीने मागितलं जातंय तोच हा काय पॅटर्न आहे. आता पुढचं बघा, जातीचा दाखला. आता तुमचा जो जातीचा दाखला आहे तो जातीचा दाखला जर तुम्ही अपडेट करून घेतला नसेल, त्याच्यामध्ये काय बदल करावे लागत असेल तर जर बदल नसतील तर तुम्ही काय करा, हा दाखला करून घ्या लगेच. याच्यासाठी थोडासा वेळ लागतो. माहिती सेवा केंद्र किंवा ऑनलाईन जिथं केंद्र आहे तिथं तुम्हाला हा दाखला अपलोड ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला हा जातीचा दाखला मराठ्यांना करण्याची काही गरज नाही, परंतु बघा SC ST आणि ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्राचा नॉन क्रिमिनल दाखला आवश्यक आहे. म्हणजे हा केंद्राचा दाखला काय करणार आहे, आपण लागणार आहे. याची काय करा, तुम्ही नोंद घ्या. दिव्यांग प्रमाणपत्र. दिव्यांग म्हणजे तुम्ही अपंगामधनं जर नवोदयसाठी फॉर्म भरला असेल तर कमीत कमी तुमच्याकडे 40% तुम्ही अपंग असं दिसायला पाहिजे. म्हणजे किती टक्के, 40% अपंग असल्याचा दाखला तुमच्यातून काय करायला पाहिजे, तुमच्याकडे तो दाखला उपलब्ध पाहिजे. म्हणजे ही 2 कागदपत्र अतिशय महत्वाची आहेत. एवढी गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. आणि या दाखल्याचे जर काय तुम्हाला अडचण असेल तर मला मी दिलेला नंबर आहे, त्या नंबरवर मला काय करा, कॉल करा. हे जातीचा दाखला एक तुम्हाला पाहिजे. पुन्हा बघा, पुन्हा त्यानंतर आता आधार कार्ड, विद्यार्थ्यांची पालकांचे आधार कार्ड. विद्यार्थ्याचं आधार कार्ड, त्याच्यावर काय नाव चुकलंय काय तुम्ही बघायचं. पालकाचं आधार कार्ड, जन्मतारीख, नाव किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे ती तुम्ही अपडेट करून घेणे. विद्यार्थी पालकाची ओळख पटवण्यासाठी, म्हणजे ज्यावेळी तुम्ही नवोदय विद्यालयामध्ये जाता त्यावेळी तुमची ओळख पटवण्यासाठी तुमचं आधार कार्ड या ठिकाणी महत्वाचं आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट, हे जिल्हा रुग्णालय ज्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी सरकारी सिव्हिल सर्जन किंवा सरकारी डॉक्टरांनी दिलेले आरोग्य प्रमाणपत्र तुमच्याकडं पाहिजे. या ठिकाणी लक्षात ठेवा. पासपोर्ट साईज फोटो 8 किंवा 10 फोटो. आता तुम्ही म्हणाल 8 किंवा 10 फोटो कशासाठी लागतात, तर या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळी ते हमीपत्र किंवा त्यांचा जो फॉर्म दिला जातो तो 8 ते 10 प्रकारे त्या ठिकाणी फोटो त्या मुलग्याचे काय केले जातात, घेतले जातात. त्यावेळी 8 ते 10 फोटो तुमच्या मुलाचे तुम्ही काढून ठेवा. आयडेंटिटी साईज फोटो काय करायला पाहिजेत, असायला पाहिजेत. आणि 5वं हमीपत्र, म्हणजे हमीपत्र किंवा तुम्ही ऑनलाईन काढलेलं तुमच्या नवोदयला विद्यालयामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याचं गुणपत्रक आहे त्याचे एक मूळ प्रत, आणि तुम्हाला नवोदय विद्यालय हमीपत्र देतं. पालकाचे हे हमीपत्र लिहून घेतं, ते तुम्ही तुमच्या शाळेतून लिहून घेऊ शकताय. शाळेच्या मुख्याध्यापकांच्याकडे त्यांचा सही किंवा शिक्का या ठिकाणी हमीपत्र, आणि हे गुणपत्रक आहे. म्हणजे नवोदयला निवड झाली अशी गुणपत्रक या ठिकाणी पाहिजे. दुसरी गोष्ट, हे हमीपत्र तुम्हाला नवोदय विद्यालय ज्यावेळी निवड झाली, ज्यावेळी तुम्ही हे आधार कार्ड वगैरे त्यांना दाखवताय त्यावेळी किंवा विद्यार्थ्याला ते तुम्ही निवड झाली असं दाखवताय विद्यालयामध्ये, त्यावेळी तुम्हाला ते काय केलं जातं, दिलं जातं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर आत्ताच तुम्ही बघून घ्या की तुमचं आधार कार्ड कुठं चुकलंय का, जन्मतारखेमध्ये कुठं चूक आहे का, प्रवेशामध्ये आता दुरुस्त कोणती करायला लागते का, एकदा नाकारले गेले की पुन्हा कठीण असते का, तर तसं काही नाही. तुम्ही नवोदय विद्यालयाला ज्यावेळी तुमची निवड होईल त्यावेळी तुम्ही किती वेळा आपण भेट देऊ शकताय. तुमच्या शंका निशंका जे त्यांचं काय केलं जातं तुम्हाला निरसन केलं जातंय, परंतु विद्यार्थ्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, कोणत्याही प्रकारे त्याचं ऍडमिशन रद्द होणार नाही. नवोदय विद्यालय काय घेतलं जातं, याची 100% काळजी घेतली जाते. त्यामुळे घाबरून जाण्याचं काय गरज नाही. नवोदयचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला 1-2 महिन्याचा किंवा 1.5 महिन्याचा अवधी असतो. फक्त जातीचा दाखला, हा जातीचा दाखला तुम्ही व्यवस्थित कागदपत्र काढून घ्या. जातीचा दाखला किंवा दिव्यांग प्रमाणपत्र ही 2 तुमच्याकडे अत्यावश्यक असणं गरजेचं आहे. बाकीची जी सगळी कागदपत्र ऑनलाईनची काय जी लागणार आहेत ती तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये या ठिकाणी माही ऑनलाईन केंद्र ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी 100% या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याची सर्व पालकांनी नोंद घ्यायची. त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एखादा कागद वाढू शकतो, एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्यामध्ये कमी होऊ शकतोय. याची काय करा, दखल घ्या. धन्यवाद.